तर इचलकरंजीमध्ये IPL ऑनलाईन बेटिंग अड्ड्यांवर छापे टाकले गेलेत आणि या संदर्भात 6 जणांना ताब्यात घेतलं गेलंय। 58,90,000चा मुद्देमाल जप्त केला गेलाय। आरोपींना न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। पुढारी न्यूजनं बेटिंग विरोधात आवाज उठवलेला होता आणि इचलकरंजीमध्ये IPL क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन बेटिंग घेणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। औद्योगिक वसाहत परिसरातील फुटवेअर गोदामावर टाकलेल्या छाप्यामध्ये 6 जण मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यावर बेटिंग घेताना आढळले आणि पोलिसांनी तब्बल 58,90,000चा मुद्देमालही जप्त केलेला असून त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप, रोकड आणि 3 चारचाकी वाहनांचा समावेश आहे। सगळं जप्त केलंय। पार्क 247 आणि पार्क 333 या संकेतस्थळांच्या माध्यमातून हा गोरखधंदा सुरू असल्याचं सुद्धा उघडकीस झालंय। या 6ही आरोपींना 3 दिवसांची सध्या पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, हे सगळं कधीपासून सुरू होतं आणि कसे पकडले गेले हे 6 जण? सध्या IPL वेळी दरवर्षीच अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडतात, असं अनेकांच्या वारंवार त्या ठिकाणी तक्रारी होत्या आणि आता इचलकरंजीमध्ये देखील अशा पद्धतीनं IPL ऑनलाईन बेटिंग जो अड्डा होता त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात हे सुरू होतं असं अनेकांनी तक्रारी केल्या होत्या आणि त्या संदर्भात आवाज देखील उठवला होता आणि पोलिसांनी या सगळ्याची दखल घेत छापा टाकलेला आहे आणि या छाप्यामध्ये 6 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। केवळ अटक न करता जवळपास 59 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केलेला आहे। या सगळ्याच संशयित आरोपींना आता न्यायालयामध्ये देखील हजर करण्यात आलं होतं आणि त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर park247.com आणि park333.com असे संकेतस्थळ आहेत आणि त्यावरूनच हे सगळं ऑनलाईन बेटिंग जे ते होत होतं आणि हे एवढ्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यात अशा सुरू होतं हे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्यांनी या सगळ्यांवरती आता कारवाई केलेली आहे। पुढारीने याबाबत आवाज उठवला होता आणि त्यानंतर आता ही कारवाई समोर आलेली आहे। त्यामुळे निश्चितच संपूर्ण इचलकरंजीतील अनेक लोकांनी जे ते समाधान व्यक्त केलेलं आहे। अगदी, आणि कारवाईकडे लक्ष असेल त्याची माहिती घेत राहू। शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।